नागरिकांनी उत्साहाने स्वच्छता ही सेवा आहे मोहिमेचा स्वीकार केला। खासदार नरेश म्हस्के, आमदार संजय केळकर आणि महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी स्वयंसेवी कार्यात सहभाग घेतला। स्वच्छतेचे ब्रँड अँबॅसेडर श्रीकांत वाड आणि रवींद्र प्रभुदेसाई यांनी सहभाग घेतला। नमस्कार, मी संजना भांबुरे, ब्लू स्ट्रॉम टीव्ही न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी आहे ठाणे जिल्हा प्रतिनिधी अरविंद कोठारी यांच्याकडून। स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत देशभरात 15 दिवस चालणारी स्वच्छता ही सेवा मोहीम राबवण्यात येत आहे। या मोहिमेचा एक भाग म्हणून ठाणे महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभाग आणि ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या सहकार्याने आज कापूरबावडी परिसरातील धार्मिक स्थळे आणि पोलीस स्टेशन परिसरात स्वच्छता ही सेवा आहे मोहीम सुरू करण्यात आली। एक दिवस एक घंटा एकत्र हे या मोहिमेचे घोषवाक्य आहे आणि नागरिकांमध्ये स्वच्छतेची भावना निर्माण करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे। खासदार नरेश म्हस्के, आमदार संजय केळकर, महापालिका आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त दुसरे प्रशांत रोडे, उपायुक्त मनीष जोशी, दिनेश तायडे, सहाय्यक आयुक्त सोनल काळे, आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे, स्वच्छता ब्रँड अँबॅसेडर श्रीकांत वाड, रवींद्र प्रभुदेसाई, महापालिका अधिकारी आणि कर्मचारी आणि विविध शाळांमधील विद्यार्थी यांनी या मोहिमेत सहभाग घेतला। उपस्थित सर्वांनी स्वच्छता राखण्याची प्रतिज्ञा घेतली। त्याच परिसरात झाडे लावण्यात आली आणि दर्गा आणि चर्च परिसर स्वच्छ करण्यात आला। राष्ट्रीय मोहीम स्वच्छता ही सेवा आयुक्त सौरभ राव म्हणाले की या उपक्रमाचा उद्देश नागरिकांचा सहभाग वाढवणे, पर्यावरण संरक्षण आणि आरोग्याबद्दल जागरूकता निर्माण करणे आहे। स्वच्छता ब्रँड अँबॅसेडर श्रीकांत वाड आणि रवींद्र प्रभुदेसाई यांनी विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला। त्यांनी नागरिकांना स्वच्छता ही सेवा मोहिमेत सहभागी होण्यासाठी आणि स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी प्रेरित केले। नागरिकांच्या सहभागाला नवी दिशा आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे म्हणाल्या की स्वच्छता ही एक सेवा प्रतिज्ञा होती, ज्यामध्ये नागरिक, विद्यार्थी आणि सहभागी संस्थांनी प्रत्येक कार्यक्रमात उत्साहाने भाग घेतला आणि स्वच्छतेची शपथ घेतली। अशाच काही बातम्यांच्या नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।